श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी अश्विनी तुम्हा सर्वांचे आणि सोबत मेघाताईंचेही अनुभव कथेमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. काल आपण ऐकलं होतं अनुभव कथांमध्ये की मेघाताईंनी आता शिफ्ट केलेलं आहे, त्या नवीन ठिकाणी गेलेले आहे आणि त्यांचं जे पारायण त्यांनी सुरू केलं होतं ते पण खंडित झालं. त्यांनी नवीन जागा का घेतली आणि मग स्वामींचं ठाणं म्हणजे काय, त्यानंतर आपण अजून एक नवीन माहिती घेतली, बाहेरची बाधा. आता ती अर्थात नवीन माहिती नाही आहे, पण बाहेरची बाधा म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टींचा काल आपल्याला एक अर्थ कळला, नवीन प्रकाराने अर्थ कळला. मेघाताई, मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारावा वाटतो आहे कालच्या आपल्या अनुभव कथन मालिकेच्या याच्यातूनच, की तुम्ही म्हटलं होतं की बोलता बोलता एक जी स्त्री मरण पावली तिची सोल तुम्हाला त्रास देते. तर मला ते जाणून घ्यायचं होतं. काल वेळ कमी होता त्याच्यामुळे आपण त्या मुद्द्यावरती काही बोलू शकलो नाही, पण आज थोडंसं मला त्या मुद्द्यावरती चर्चा करावीशी वाटते आहे की सोल तुम्हाला त्रास देते म्हणजे काय, आणि तुम्हाला कशावरून माहिती की त्याच व्यक्तीची ती सोल आहे आणि तिने तुम्हालाच का निवडलं? श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ती सोल ती आहे हे कशावरून, कारण की मला अगोदरच हा निरोप आला होता की त्यांनी म्हटलं होतं की मला बाहेरचा लागला आहे का, ठीक आहे. त्याच्या अगोदरपासून मला त्रास सुरू झाला होता, कारण की माझं सिक्स सेन्स खूप चांगलं असल्यामुळे आणि लहानपणापासूनच बरंच काही म्हणजे माझ्या पूर्वजांकडूनच माझ्याकडे आलेलं आहे, त्याच्यामुळे मला ह्या गोष्टी कळतात. तर असं झालं होतं की ज्या दिवशी तिची डेथ झाली त्याच रात्रभर मी झोपू शकली नाही आणि मला त्रास होत होता आणि मी म्हणत होती की काहीतरी होतं पण नेमकं कळत नव्हतं आणि मी तितकं लक्ष पण नाही दिलं की नेमकं काय होतं. आणि मग सकाळी जेव्हा झाली आणि वरतून खूप रडण्याचा आवाज आला तेव्हा कळलं की म्हणजे तिथे त्यांची डेथ झाली आहे म्हणून. तर त्याच्यानंतर असं झालं की मला रोज रात्री स्वप्न पडायला लागलं आणि स्वप्न पडलं तसंही, पण मला फक्त पाय दिसायचे, पण मला हे कळत नव्हतं की पाय का दिसत आहे. आणि ते पाय असे दिसायचे की माझं जे स्वामी समर्थ महाराजांचा जो रूम होता तिथून आणि फ्रंट डोर असं बाहेरच ते दहाव्या चालत आहे, फिरत आहे. आणि तीच फिलिंग होती की ती सोल काहीतरी म्हणते आहे आणि आतमध्ये येण्याचा प्रयत्न करते. आणि तिचं असं होतं की ती कंटिन्यू दाराजवळ उभी आहे नाही तर स्वामींच्या जिथे रूम होती तिथेच खिडकीजवळ ती उभी आहे आणि ती स्वामींना भेटायला येते आहे की मला भेटायला येते आहे ते नाही कळलं त्यावेळेस, पण ती नक्की आतमध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करते आहे हे मला फील होत होतं त्यावेळेस. तुम्ही मग जितके दिवस तुम्ही त्या ठिकाणी होते, जुन्या ऑफिसमध्ये जितके दिवस होते, तर तेवढे दिवस तुम्ही बिलकुल झोपू शकल्या नाही? नाही, मी बिलकुल झोपू शकले नाही, कारण की मी कंटिन्यू 1 ते 1.5 महिना तर झोपलीच नाही रात्री, कारण की मला काही ना काही त्रास होत होताच. बापरे. पण मेघाताई, हा प्रश्न मला नाही अजूनही समजला की त्या सोलने तुम्हालाच का निवडलं? बहुतेक त्यांना माहिती असेल की इथे म्हणजे आपल्याकडे काहीतरी त्यांचा जे प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन असेल, त्याच्यामुळे त्यांनी मला निवडलं असेल. त्यांची आणि तुमची कधी भेट झाली? नाही, नजर पण नाही झाली आहे, भेट पण नाही झाली आहे, इव्हन मला त्यांचा चेहराही नाही माहिती आहे आणि मी त्यांना कधी बघितलंही नाही आहे. बापरे. ही पण एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की तिथे आपल्या स्वामींचं साधना वगैरे होत असल्यामुळे बरंच काही त्यांना माहिती होतं की ते स्वामींचं आहे, कारण की जर त्या रूमचा जर म्हणजे खिडकी उघडली तर म्हणजे स्वामींचा फोटो वगैरे दिसायचा आणि त्यांनी म्हटलं की आम्ही जाता येता बाहेरूनच दर्शन घेतो. अच्छा. तर बहुतेक त्यांना असं वाटलं असेल की इथे मला त्या प्रॉब्लेम मधून बाहेर निघता येईल, म्हणून ते प्रयत्न करत असतील, तिथे एंटर करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता त्यावेळेस. बरं. मला अजून एक प्रश्न करायचा आहे की आता जसं ही सोल तुम्हाला, या सोलनी तुम्हाला त्रास दिला किंवा रादर मी ते म्हणेन की अजूनही देतही असेल, तर अशाच अजून काही सोल्स असतील की ज्यांनी तुम्हाला याच्या आधी पण काही त्रास दिला असेल किंवा काही तुमचे अनुभव असतील, तर आपण त्या बाबतीत कधी चर्चा करू शकतो का? त्या बाबतीत चर्चा करू. पहिले तर मला म्हणजे या सोलचा विषयी सांगायचं होतं, कारण की त्या लेडीजचे जसे पाय थोडे म्हणजे असे फुगगीर झाले होते आणि काळपट म्हणजे पडले होते.
तर हे मला माझ्या कलिग्स आहे त्यांच्याचकडनं कळलं, कारण की त्या तिथे गेल्या होत्या त्यांच्याकडे आणि त्यांनी सांगितलं होतं की त्यांचा म्हणजे जो स्किनचा कलर आहे तो चेंज झालेला आहे. आणि मग मला नंतर ते जेव्हा पाय दिसायचे तर त्यांचे पायामध्ये एक चप्पल दिसायची आणि पाय आणि असं वरती म्हणजे त्यांनी साडी अशी वरती केलेली आहे असं दिसायचं आणि ते फक्त असं पाय असं आतमध्ये टाकतील. म्हणजे ही फिलिंग मला रोज राहायची की ते आतमध्ये येत आहे. तर हे सगळं आणि स्वामींनी मला खूप गाईड केलं की मला तिथे नाही थांबायला पाहिजे. स्वामींचं मी ऐकत नव्हती तर स्वामी पण नाराज झाले होते माझ्यावर की इथे नाही थांबायला म्हणत आहे पण तरी पण मी थांबते आहे असं माझं होतं. कारण की माझं असं आहे की एकदम आपण विश्वास कसा करायचा हा एक पण असतो की अंधविश्वास म्हणून नाही म्हणतायत याला, पण असं आहे की स्वामी जे म्हणतात ते त्याचे कुठे ना कुठे संकेत दिसतात. हो, ते बरोबरच आहे, अगदीच बरोबर आहे ते. तुम्ही आता म्हटलं की स्वामी तुमच्यावर नाराज झाले होते, तर त्या बाबतीत काही आपण बोलू शकतो जर तुम्हाला वेळ असेल तर. आपण आज न बोलता उद्या बोलू, कारण की ते मला सविस्तर बोलायचं आहे. कारण की स्वामी वेळेवर मला गाईड करत असतात आणि सांगत असतात की इथे हे करू नको, इथे हे, कारण की त्यांचं नेहमी माझं आणि असं फाईट होत असतं. तर ते अच्छा. मला छान पद्धतीने तुम्हाला सांगायचं आहे. हा चालेल श्री नक्कीच. स्वामी